प्रकारचं आंदोलन होतंय सरकारच्या विरोधामध्ये सोनम वांगचुक यांच्या समर्थनामध्ये, काय सांगा, कशा प्रतिक्रिया आहे, किती संताप आहे तुम्हाला? खरं तर सर हे आंदोलन देश पातळीवर होत आहे आणि आज लातूरच्या वतीनं त्याच्या विरोधामध्ये निषेध इथे नोंदवला जातोय। कारण भारताच्या युवकांच्या शिक्षणाचा हा प्रश्न आहे। इथला युवक हा अतिशय सध्या टेन्शन मध्ये म्हणलं तर तुम्ही चालतंय, कारण शिक्षण नाही, शिक्षण व्यवस्थित घेतलं तर पेपरफुटी होते, पेपरफुटी मधूनही कसा तरी शिक्षण घेऊन युवक बाहेर पडला तर बेरोजगारी त्याला मारतीये। म्हणजे कुण्या ना कुण्या परीनं इथला युवक मारला जातोय आणि त्याच्या विरोधामध्ये हा संताप आजचा नाही तर हा कित्येक वर्षांचा संताप आज तुम्हाला रस्त्यावर दिसतोय। आणि याच्या माध्यमातून खरं तर फक्त मी म्हणते की प्रधानांचाच राजीनामा न मागता या देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा इथं राजीनामा देणं गरजेचं आहे। कारण इथल्या युवकांच्या या अवस्थेला इथले सगळे शासनकर्ते तेवढेच जबाबदार आहेत। माझं नाव रंजना हसुरे, मी जिजाऊ ब्रिगेड प्रदेश प्रवक्ता। जंतर मंतर में जो प्रोटेस्ट चल रहा था, सोनम वांगचुक की जो लड़ाई है, जो बाकी स्टूडेंट्स की लड़ाई है, उसको दबाने का, उसको सप्रेस करने का एक तरीका है। गवर्नमेंट हर प्रोटेस्ट को दबाने के लिए ऐसे हथकंडे अपनाती रहती है, बट इस बार उनके इस हथकंडे ने फायर बैक कर दिया। उनके उस मूव की वजह से लोग एक साथ आ गए। जो लोग पहले इस प्रोटेस्ट से कुछ हद तक दरकिनार कर रहे हुए थे, वो लोग बुझ गए। आज जंतर मंतर पे ऑलमोस्ट 50,000 की भीड़ है। सब लोग पीसफुल तरीके से एक ही मांग कर रहे हैं कि गवर्नमेंट अपनी फेलियर्स की जवाबदारी रहे, अकाउंटेबिलिटी ले और आंसर दे बच्चों को। और यहाँ जो प्रोटेस्ट है ये उसी के सपोर्ट में, वही बच्चों को सपोर्ट करने के लिए है, वही मांगों को सपोर्ट करने के लिए है और उसी तरह से पीसफुली लोगों का हक मांगने के लिए। धर्मेंद्र प्रधान बट यहाँ आने के पहले जो लास्ट न्यूज हमने चेक की, जेपी नड्डा ने जो कांग्रेस जनता पार्टी के रिप्रेजेंटेटिव हैं उनको बुलाया है मिलने के लिए, बट अभी तक भी सरकार की तरफ से कोई जवाब नहीं। धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे को लेकर कोई स्टेटमेंट या फिर नीट को सुधार या फिर दूसरे जो कॉम्पिटिटिव एग्जाम्स हैं उनका पेपर लीक ना हो, उनके बच्चों को आश्वासन देने के लिए या फिर एजुकेशन सिस्टम को बेटर करने के लिए क्या स्टेप्स लिए जा रहे हैं, इस पर कोई प्रतिक्रिया नहीं दी गई। बघा, आता या राज्यातील आणि या देशातील जनतेनं आता जेव्हा इंग्रजांच्या काळामध्ये जेव्हा स्वातंत्र्यासाठी लढा उभा केलेला होता, त्या पद्धतीनं आता सध्याच्या काळामध्ये या राज्य आणि केंद्र शासनाच्या विरोधामध्ये आता उठाव होताना आपल्याला वेळोवेळी दिसत आहे। या राज्यानं आणि या देशानं शेतकऱ्यांना चिरडलं आहे, युवकांना चिरडलेलं आहे, इथल्या तरुणाला चिरडलेलं आहे। इथल्या शिक्षण घेणाऱ्या तरुणाची आत्महत्या नाही तर त्यांनी हत्या केलेली आहे। त्याचबरोबर इथल्या सैनिक असतील, स्वातंत्र्य सैनिक असतील, त्यांचा देखील प्रश्न या व्यवस्थेनं आजपर्यंत सोडवलेला नाही। त्याच्यामुळे यांना कोणताही अधिकार नाही सत्तेवर बसण्याचा। आज जे लातूर शहरामध्ये गांधी चौक या ठिकाणी जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी आंदोलन करणारे सोनम वांगचुक 19 दिवसापासून आंदोलन करतात, त्यांचं आंदोलन जे मोडीत काढण्यात आलेलं आहे आणि आता सध्या तिथं लातूरच्या चालू आहे, त्याच्या निषेधामध्ये आज आपण लातूरच्या गांधी चौक या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। निश्चितपणे सर जर पाहायला गेलं तर आज अतिशय प्रचंड अशी विचित्र परिस्थिती झालेली आहे। म्हणजे आपण पाहू शकता की जे विद्यार्थी येणाऱ्या पिढीचं भविष्य आहे, जे विद्यार्थी पुढे जाऊन काहीतरी बनणार आहेत, डॉक्टर बनणार आहेत, इंजिनियर बनणार आहेत, यांचा देखील हा कुठेतरी दाबला जातो आणि अतिशय लांछनास्पद कृत्य हे या सरकारकडून केलं जातं। बघायला गेलं तर राम मंदिर मध्ये जी चोरी होते त्यावर कोणीही प्रश्न उचलत नाही, त्या चोरीला जो जिम्मेदार आहे त्याला कोणीही प्रश्न विचारत नाही, पण जो सोनम वांगचुक विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्रश्न उचलते त्याला मात्र आपल्याला उपोषण करायचा देखील हक्क नाही, असं या सरकारचं म्हणणं आहे, असं या भ्रष्टाचारी सरकारचं म्हणणं आहे आणि अतिशय अपमानजनक हे यांचं कृत्य आहे। त्याचप्रमाणे सर हे जे आंदोलन आहे ते त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही लातूरच्या मार्फत त्यांना सपोर्ट म्हणून हे आंदोलन या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे। निश्चितपणे विद्यार्थी असतील, प्रौढ गट असेल, युवक असेल, महिला असतील, त्या सर्वांचा अतिशय जोरदार असा या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद भेटलेला आहे।
माझं नाव कांबळे नागेश दीपक. सध्या मीही एका स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. त्याच्यामुळे सर अभ्यास करणं किती अवघड असतं. यांना वाटतं की परीक्षा लीक झाली त्याच्यानंतर दुसरा पेपर घेऊ, पण जी तयारी करायला जी मेंटॅलिटी असते ना ती पूर्ण डिस्टर्ब होऊन जात असते अगदी. मग परत ती रिस्टार्ट करायचं, परत त्याच अभ्यासाला सामोरं जायचं अतिशय वेदनादायक असतं. त्यामुळे अतिशय हालाकीची परिस्थिती सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.